एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल स्पर्श मम्मीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर फ्रेंड्स, आजच्या न्यू व्हिडिओमध्ये रेसिपी आहे वाम फिश थाली. तर तुमच्यापैकी कोण कोण वाम खातं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि माझ्या चॅनल जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट्स करा. तर नुसतंच सबस्क्राईब करू नका, तर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुमच्या भेटीस येतील आणि तुम्हाला ते पाहताही येतील. तर आणि कमेंट करायला बिलकुल पण विसरू नका फ्रेंड्स. कमेंट नक्की करा. तुमची एक एक कमेंट माझ्यासाठी मोटिवेशनल असते आणि मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहित करते. तर फ्रेंड्स, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबतसुद्धा शेअर करा. नक्की तुम्हाला आवडेल आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्सलासुद्धा नक्की आवडेल. आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला बिलकुल पण विसरू नका आणि छान छान कमेंट्स करायला सुद्धा विसरू नका. तर चला मग आजचं व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, इथे बघा, आदल्या दिवशी मिस्टरांनी वाम आणली होती. तर मी त्याला ना साफ स्वच्छ धुवून अशी हळद मीठ लावून ठेवत आहे. वाम ही छान अशी फ्रेश आहे आणि पिवळी आहे. तर इथे तुम्ही बघू शकता, खूप छान होती, मोठी वाम होती. तर आम्ही पूर्ण मोठी अख्खीच वाम घेतलेली आहे. तर ही आम्हाला आता जाईल म्हणजे वेनसडे, फ्रायडे आणि संडेपर्यंत. तर अशी ही वाम आहे आणि फ्राय करायला खायला सुद्धा खूप टेस्टी आहे. तर तुम्ही उद्या ही रेसिपी बघालच. चला तर मग भेटूया उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, हे आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आणि आज आहे बुधवार. तर बघा, बाहेरचं वातावरण किती छान आणि मस्त वाटतं आहे. पाऊस नाही, म्हणजे सकाळी पाऊस पडून गेला आहे आणि आता एकदम असं छान वाटतं आहे वातावरण. अजून पुन्हा पडेल असं वाटतं आहे पाऊस. तर चला मग आज दिवसाची सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, इथे माझी आंघोळ वगैरे झाली होती. आता मी फ्रेश होऊन आले होते. आता मी इथे ना किचनसुद्धा असं छान ओल्या कपड्याने पुसून घेते. मी आदल्या दिवशी रात्री तर किचन वगैरे साफ स्वच्छ करूनच ठेवते, पण दुसऱ्या दिवशीसुद्धा मी पूर्ण असं पुसूनच घेते परत एकदा कामाला सुरुवात करायच्या आधी. त्याच्यानंतर मी इथे बघा बारूसा वगैरे झाडू सगळ्या घरामध्ये मारून घेते, जेणेकरून मग म्हणजे छान वाटतं, सकाळी सकाळी प्रसन्न वाटतं जरा. आणि बारूसा झाडू काढणं हे खूप गरजेचं असतं. तर इथे बघा, मी आहे ना काल रात्री जे मी तुम्हाला वाम दाखवली होती अगोदरच्या व्हिडिओमध्ये, की मी वाम आणलेली मिस्टरांनी, तर मी ती साफ स्वच्छ करून त्याला हळद मीठ लावून मॅरिनेट करून ठेवलेली. तर ती आहे ना मी आता फ्रीझरमध्ये ठेवली होती. तिला मी आता काढली आहे फ्रीझरमधून आणि इथे ना ग्लासमध्ये गरम पाणी घेतलं आहे. तर ते थोडंसं गार होईपर्यंत इथे चहा ठेवून घेते. तर बघा, इथे मी चहा ठेवते. वामनच फ्रेंड्स, तुमच्या सगळ्यांपैकी कोणाला आवडते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर हे आहे माझं सकाळचं. तर आज ना नाश्ता नव्हता करायचा, कारण की कोणाचीच इच्छा नव्हती नाश्ता करायची. आणि फक्त सगळे बोलले की की इशी आणि इशीचे पप्पा बोलले की आज फक्त आपण चहा बिस्किटच करून घेऊया, कारण की मी जेवणाला लवकरच सुरुवात करणार होते. इशीलासुद्धा स्कूलला जायचं होतं लवकर, कारण तिची आदल्या दिवशी सुट्टी झाली होती. तर आजसुद्धा तिचं एक्झाम होतं, म्हणून तिला लवकर स्कूलला सोडायचं होतं आणि इशीच्या पप्पांनासुद्धा लवकर जायचं होतं, म्हणून लवकरच जेवण वगैरे करून ठेवणार होते. पण ते त्यांना थांबता नाही आलं आणि ते फ्रेश होऊन ते सुद्धा लवकर निघून गेले. पुढे तुम्हाला दिसेलच ते. तर इथे बघा ते कशी ॲक्टिंग करतात, ते डान्स करून दाखवतात ते व्हिडिओसमोर. त्यांना वाटलं की मी मस्करी करते, की मी व्हिडिओ चालू नाही ठेवला आहे म्हणून. तर ते असंच मला दाखवत होते की बघ मी कसा डान्स करत होते. आणि मी हा व्हिडिओ त्यांचा असा शूट झाला आहे कॅमेरामध्ये, तो तुमच्यासोबतसुद्धा शेअर केला आता. तर चला, इथे माझी चहा झाली आहे आणि आता आम्ही दोघंजण चहा घेतो. तेवढ्यामध्ये इशीसुद्धा उठली. तर इशीला मी फ्रेश व्हायला सांगितलं आहे ब्रश वगैरे करून. तर तोवर ती ब्रश वगैरे करेपर्यंत मी इथे चपात्या वगैरे करून घेणार आहे. तर बघा, चपात्या करायच्या आधीच इशी ब्रश वगैरे करून आली आणि मी तिला म्हटलं की सर्वात पहिले तुला बदाम खायचे. तर मी ना रात्री बदामसुद्धा भिजवत ठेवते, रोज ठेवते इशीसाठी आणि मिस्टरांसाठी, म्हणजे आमच्या सर्वांसाठीच मी बदाम भिजत ठेवते. तर मी तिला ना इथे साल काढून देत होते बदामाची आणि त्याच्यानंतर तिने ते खाल्ले. तर इथे बघा माझं पीठ वगैरे सगळं मळून झालेलं होतं. आता मी चपात्या करायला घेत आहे.
तर माझं रोजचं रुटीन असंच काहीसं असतं. कधी व्हेज भाजी असली तर व्हेज आणि नॉनव्हेज भाजी असली तरी लवकर वगैरे सगळं आवरतं. पण आपण जर अगोदरच काही गोष्टींचं प्रिपरेशन करून ठेवलं ना फ्रेंड्स, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला खूप सोप्या पडतात. तर बघा इथे मी ना तवा तापतोय तोपर्यंत मी म्हटलं की गोळे करून घेऊया चपातीचे. तर इथे गोळे वगैरे झाले आणि आता इथे बघा मी चपात्या वगैरे करून घेते. चपात्याची तर रेसिपी तुम्हाला दाखवायची काही मला असं वाटत नाही, पण मी जस्ट फक्त एक माझा रुटीनचा हा एक भाग आहे म्हणून तुम्हाला शेअर करते आहे. तर इथे अशा मी चपात्या वगैरे हे केल्या. तर बघा माझी चपाती फुगली आहे आणि आजची चपाती जळाली नाही आहे बरं का. कारण की माझा तवा आहे ना तो थोडा खराब झालेला आहे. मला न्यू तवा घ्यायचाच आहे, पण मुहूर्त नाही लागत आहे. घेईल म्हणते, बाजारात वगैरे जाणं झालं नाही आहे. आणि ऑनलाईनसुद्धा मला असं काहीसं पटला नाही तवा, म्हणून मी मागवलेला पण तो लो क्वालिटीमधला आला म्हणून मी तो रिटर्न केला. आणि कसं ना प्रत्यक्षात घेणं खूप फरक पडतो फ्रेंड्स. तर त्याच्यामुळे म्हटलं की बाजारात जाईल तेव्हाच घेऊन येईल. तर बघू कधी मुहूर्त मिळतो आहे ते. तर इथे म्हणजे अशा मी सगळ्या चपात्या वगैरे करून घेत होते आणि हे माझं रोजचंच रुटीन आहे. तर बघा माझ्या सगळ्या चपात्या झाल्या आहेत. कारण इशीलासुद्धा टिफिनला चपाती वगैरे द्यायची असते म्हणून लवकर चपात्या वगैरे करणं गरजेचं असतं. तर इथे चपात्या वगैरे सगळ्या माझ्या झाल्या आहेत आणि आता पुढची तयारी मला इशीला स्कूलला रेडी करण्याची. कारण आज मिस्टरना लवकर गेले होते तर मला तिला स्कूलला सोडायचं होतं. त्याच्यामुळे म्हटलं की लवकर तिचं पटपट आवरून घेऊ. तर हे बघा मी तुम्हाला चपात्या कशी दाखवते. तर माझ्या चपात्या रेडी झाल्यात म्हणून हे दाखवत होते तुम्हाला. तर इथे बघा आहे ना थोडीशी दोघांची मस्ती चालली होती आणि डुग्गूसुद्धा इथे डान्स करत होता त्याच्या दीदीसोबत. बघा कसा डान्स करतोय, दिसेलच तुम्हाला. टी व्हीचा व्हॉईस खूप होता म्हणून मी व्हॉईस ओव्हर करत आहे फ्रेंड्स, तर समजून घ्या. बघा कसा छान डान्स करत आहे तो. त्याला बरं नाही आहे तरीसुद्धा तो त्याचा खूप ॲक्टिव्ह राहतो आणि तसा तो हे करतो म्हणजे असं पडूनच नाही राहत. तो काही ना काहीतरी असं खेळत राहतो, नाहीतर मग बसून राहतो. पण तो असं पडून नाही म्हणजे नुसताच पडून नाही राहत तो असं की आजारी म्हणून मी पडून राहावं. थोडंसं बरं वाटलं की तो खेळतो त्याच्या दीदीसोबत आणि मस्त मज्जा पण घेतो. तर इथे बघा तो टी व्हीवर बघता बघता तोसुद्धा गाण्याचा डान्स करत होता. तर हे सगळं झाल्यावरती मग इशीला मी रेडी व्हायला पाठवलेलं. तर ती तिचा स्वतःच युनिफॉर्म वगैरे सगळं घालून रेडी होते. मला फक्त तिचे केस वगैरे बांधायचे असतात. तर बघा मी इथे तिचे केस वगैरे बांधत होती आणि इथे डुग्गू बघा कसा खिडकीच्या आतमध्ये जाऊन लपला आहे पडद्यांच्या मागे. दिसत असं असेल तुम्हाला कोपऱ्यामध्ये. बघा नंतर खाली आला तो. आता इथे इशी आहे ना तिचे सँडल्स वगैरे घालून घेते आणि मी माझी तयारी करायला गेले इशीला स्कूलला सोडायचं होतं म्हणून. इशीचे पप्पा असले तर मला तिला स्कूलला सोडायचा माझा तेवढा एक टाईम वाचून जातो. मग त्या वेळेमध्ये मला डुग्गूला खाऊ वगैरे घालायला थोडासा वेळ मिळतो जास्तीचा. त्याच्यामुळे मग म्हणजे ती गेली स्कूलला की मग डुग्गू राहतो. तर डुग्गूला खाऊ पिऊ घालून त्याला झोपवणं हा त्याचा टायमिंगच असतो. तर इथे बघा मी ना इशीचे पिरियड्स भरत होते. तर तिचे पिरियड्स वगैरे मी रेडी करून आणल्यानंतर ते बॅगमध्ये टाकत होते आणि इशी दाखवत होते हे माझा पाऊच आहे म्हणून स्कूलचं. तर असं आहे आणि डुग्गू बघा इथे रुमाल घेऊन कसं नाक वगैरे पुसत आहे. बऱ्यापैकी तो खूप ॲक्टिव्हिटी करतो फ्रेंड्स. मला फार आवडतं त्याचं. म्हणजे माझ्यासाठी हे सगळं नवीनच वाटतं मला. म्हणजे किवी पण हे सगळं करत होती पण त्या सगळ्या गोष्टींना आता 5 वर्ष लोटून गेले ना, तर असं वाटतं की हे मला पुन्हा नव्याने सुरुवात आहे माझी. ते डुग्गूसोबतचं सगळं रुटीन माझं थोडं वेगळंच असतं. तर इथे बघा डुग्गूला मी रेडी केलं आणि त्याला स्कूलला किवीसोबत घेऊन गेले. आता स्कूलमधून किवीला सोडून आले आणि तर इथे ना फ्रेंड्स कोणाची तरी गाडी पडली होती आणि खूप जोराचा आवाज आला ढूम करून, म्हणून ते मी खाली बघत होते. आणि आता इथे तर इथे बघा मी भात स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता हा लावते मी इथे ठेवते गॅसवर आणि आपण भातात टाकूया मीठ. तर
फ्रेंड्स बघा मी इथे घेतला आहे भरभरून अशी कोथिंबीर घेतली, त्याला मी बारीक चिरली आहे. इथे मी धना पावडर घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी इथे घेतला आहे मालवणी मसाला. त्याच्यानंतर मी इथे घेतला आहे आमचा घाटी मसाला. त्याच्यानंतर म्हणजे जो घरी बनवलेला असतो तो. तर ऑलमोस्ट याच्यामध्ये सगळं असतं. आणि इथे मी घेतलं आहे थोडंसं जिरा पावडर. त्यानंतर हे घेतलं आहे मी वाटण, जे मी तुम्हाला दाखवलं मगाशी. आणि त्याच्यानंतर हे घेतलं आहे कोकमगळ. आणि मी घेतलेली आहे वाम. तर तुम्ही इथे बघू शकता, मी त्याला ऑलरेडी हळद मीठ लावून ठेवलेली आहे. तर मी ही इतकी सगळी नाही बनवणार आहे, मी यातली थोडीशीच बनवणार आहे. तर चला मग सुरुवात करूया. कढीपत्ता सांगायला विसरले होते, तर कढीपत्ता सुद्धा घेतलेला आहे. तर आपण पुढची तयारी करू. तर इथे बघा माझा तर फ्रेंड्स इथे ना भात होतच आला आहे. आता मी याला आहे ना थोडंसं पाणी टाकून स्लो गॅसवरती झाकून ठेवणार आहे, जेणेकरून भात आपला वाफेवर थोडा वेळ शिजेल. तर आता कढईमध्ये मी घेतलं आहे तेल. आता आपण भाजीची सुरुवात करत आहोत. तर इथे बघा सर्वात प्रथम आपण कढीपत्ता टाकणार आहोत, थोडीशी कोथिंबीर. तेलात फ्राय केलेली कोथिंबीर खरंच खूप छान लागते. आणि त्यानंतर हे सुके मसाले टाकणार आहोत, जेणेकरून हे तेलात छान ते फ्राय होते. बघा खूप छान असा मसाला ह्यामध्ये फ्राय होतो. आणि जेव्हा आपण असं करतो ना, एक छान असा तवंग सुद्धा येतो तर्रीचा, आणि मग ती खाण्यासारखं वाटतं. आता आपण यामध्ये सोडणार आहोत मसाला वाटण. आता आपण याला छान असं फ्राय होऊन देऊया तेलात. बघा कसं साईड साईडने तेल सुटतंय वाटणला. जर फ्रेंड्स आपण छान असा मसाला तेलात असा फ्राय केला ना कमी तेलामध्ये, तरी सुद्धा छान आपली भाजी होते, ग्रेव्ही होते. लाईट गेली आहे फ्रेंड्स, समजून घ्या थोडं. बघा खूप छान असं मसाला फ्राय झालेला आहे. आता यातला मी थोडासा मसाला साईडला काढून घेऊ. तर यामध्ये टाकणार आहे गरम पाणी. बघा छान अशी तरी येते त्याला. आता आपण यामध्ये टाकली थोडं गरम पाणी टाकलेलं आहे. आणि यामध्ये आता मी टाकते थोडंसं मीठ, कारण ऑलरेडी मी फिशला मीठ लावलेलं होतं. आता ह्यामध्ये मी टाकणार आहे थोडंसं कोकमगळ, म्हणजे टेस्ट खूप छान येतो. अर्धी कोथिंबीर मी ह्यात टाकते. आता इथे एका साईडला मी आहे ना फिश थोडीशी फ्राय करून घेणार आहे. हळद मीठ आणि थोडासा मसाला याच्यामध्ये मिस्टरांना हवी आहे त्याचीवाली. तर मी इथे अशी ही फ्राय करून घेणार आहे, बघू शकता तुम्ही इथे. आणि इथे सुद्धा बघा कशी आपल्या रश्याला खूप चांगली अशी दरदरीत उकळी आली आहे. यामध्ये सुद्धा मी फिश सोडणार आहे, जेणेकरून फक्त एक आपल्याला हलकीशी थोडी उकळी येऊन द्यायची ही फिश सोडल्यानंतर. पुन्हा मग त्यातला रसा साईडला करून आपल्याला अशी सुक्की बनवायची आहे त्याचीच. तर ते पण मी पुढे तुम्हाला दाखवते. तर इथे बघा किती छान प्रकारे अशी फिश फ्राय झाली होती. फ्रेंड्स कसं आहे ना, ही फिश खूप टेस्टी आणि ताजी असते. तुम्हीसुद्धा कधीतरी बनवून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि जेव्हा कधी बनवाल तेव्हा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते. तर अशा प्रकारे बघा मी रसा वगैरे सगळं साईडला काढून घेतला. आणि इथे कढईमध्ये आहे ना फक्त त्याचे जे मच्छीचे पीस होते ना तेच फक्त ठेवले आहेत. आता मी याला आहे ना असं थोडंसं पुन्हा एकदा तेलात थोडंसं असं फ्राय करून घेणार आहे.
तर बघा इथे मी कढईमधला जो रस्सा ठेवला आहे साईडला, आणि ही जी आहे ना, ते मी जी साईडला फिश काढलेली होती का म्हणजे रश्श्यामधली, ती इथे मी अशी फ्राय केली आहे थोडंसं वाटण टाकून. अजून नुसतं वाटणमध्ये सुक्की फ्राय केली आहे, जसं सुक्का म्हणजे बोलतो ना आपण, मसाला फ्राय वाम आहे ती. तर मी नुसती मसाल्यामध्ये फ्राय केली आहे तिला, म्हणजे थोड्याशा वाटणामध्ये जो आधी आपण साईडला काढलेला होता त्यामध्ये. तर अशा प्रकारे ही झाली माझी फिशची तयारी सगळी. तर इथे बघा रश्श्यालासुद्धा खूप चांगली उकळी येत आहे आणि छान असा तवंगसुद्धा आलेला आहे. फ्रेंड्स, कालवण बघा किती छान असं रटरटीत शिजतं आहे आणि खूप छान अशी उकळीसुद्धा आलेली आहे. खूप छान तवंगसुद्धा आलेला आहे. कलर, टेक्स्चर खूप छान झालेलं आहे फ्रेंड्स. सुगंधसुद्धा अप्रतिम येतो आहे फ्रेंड्स. तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा. खूप सोपी आणि साधी आहे, पण खायला खूप टेस्टी आहे फ्रेंड्स. आणि म्हणतो ना आपण, की काही गोष्टी अशा वैतागवाण्या असतात, पण त्या खाण्यासाठी खूप टेस्टी असतात. पण ही साफ करण्यासाठी सुद्धा वैतागवाणी नव्हती, पण खूप टेस्टी होती. तर फ्रेंड्स, कधी असं झालं ना, की तुम्हाला सर्दी वगैरे झाली, तर तुम्ही ह्याचा रस्सासुद्धा असा थोडा कोमट गरम पिऊ शकता. ह्याने आपली सर्दीसुद्धा निघून जाते. तर चला मग, माझी हे कालवण आणि फिश मसाला रेडी झालेला आहे. तर आपण आता थालीची तयारी करूया. तर फ्रेंड्स बघा, इथे मी एका साईडला वाम फिश मसाला घेतलेला आहे. एका साईडला मी काकडीचे स्लाईस ठेवलेले आहेत सलाड म्हणून. आणि आता एका साईडला मी रस्सासुद्धा घेतलेला आहे प्लेटामध्ये. तर इथे मी अशा 2 थाली रेडी करत आहे. एक माझ्यासाठी आणि एक मिस्टरांसाठी. तर ते जेवणासाठी दुपारी घरी आलेले, तर त्यांच्यासाठी सुद्धा. तर इथे बघा मी 2 चपाती, दोघांसाठी 2-2 चपात्या अशाच ठेवणार आहेत. मग जेव्हा जशा लागतील तशा पुन्हा घेता येईल. तर अशी आहे. फ्रेंड्स, मला आहे ना थोडं म्हणजे ताट घ्यायचे आहेत. मोठे-मोठे असे थोडे प्लेट्स घ्यायचे आहेत. तर मी विचार करते की कसे घेऊ. असे जे गॅप म्हणजे त्याच्यामध्ये संपूर्ण असं गॅप येतात ते वाले घेऊ, की असं सरळ मोठंच ताट घेऊ? तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कसे छान वाटतील. कारण की मला आहे ना सर्विंग करताना खूप प्रॉब्लेम होतो आणि एवढे छोटे ताटं नाही म्हणजे जमत सर्व्ह करायला. तर बघा इथे, आणि फिश अशीच मी साईडला ठेवली आहे. मी ती बाउलमध्ये नाही ठेवली. तर ही आपण अशा प्रकारे म्हणजे खाऊ शकतो. तर हे बघा ताट. आता हे मिस्टर बसलेत जेवायला. आता ते सांगतील कशी त्यांना वाटली रेसिपी. आणि इथे डुग्गूसुद्धा बसलेला आहे आमच्यासोबत जेवण्यासाठी. तर मी त्याला वाटीत थोडंसं सुक्का भात दिलेला आहे. फ्रेंड्स, इथे मागचा पसारा थोडासा इग्नोर करा. डुग्गूंनी केलेला आहे. लहान मूल म्हटल्यावरती पसारा होतोच. तर बघा, आम्ही इथे जेवायला सुरुवात केली आहे आणि मिस्टर बोलतात ते या वाम खायला. तर अशी होती ही वाम फिश थाली. तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.